नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत. आज आपण भेट देत आहोत इस्कॉन वैष्णव मंदिराला. हे मंदिर भारतात महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यात कात्रज कोंढवा या ठिकाणी आहे. हे मंदिर हिंदू देव राधाकृष्ण यांना समर्पित आहे. या मंदिराचे बांधकाम 2013 पूर्ण झाले. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर आपणास आतील मंदिराचा नजारा असा दिसतो. मंदिराच्या दोन्ही बाजूस बागबगीचे बनवलेले असून समोर आपणास मंदिर दिसते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस शेषनागावर श्रीकृष्ण नृत्य करीत आहेत ही मूर्ती आहे. या मंदिराचे बांधकाम 2013 पूर्ण झाले. मंदिराच्या डाव्या बाजूला देवी तुलसी माता मंदिर आहे. मंदिराच्या पुढच्या बाजूला तुलादान करण्यासाठी तराजू ठेवलेले असून या ठिकाणी भक्तगण आपल्या वजना इतके अन्नधान्य दान करू शकतात. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी बाजूला पाण्याची सोय केली असून या ठिकाणी हातपाय धुवून नंतर मंदिरात भक्तगण प्रवेश करतात. मंदिराची आतील रचना अत्यंत सुंदर आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मंदिरात भगवद्गीता आणि श्रीमद भागवत या विषयावर रोजचे वर्ग चालवले जातात. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला अप्रतिम अशा पेंटिंग केलेल्या असून या ठिकाणी राधाकृष्ण यांच्या जीवनातील प्रसंग या पेंटिंगमध्ये रेखाटले आहेत. हे मंदिर संकुल 6 एकरात बांधले असून बांधकामासाठी 7 वर्ष लागली. या मंदिरासाठी 4 कोटी रुपये इतका खर्च झाला.
2013 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन केले गेले. राधाकृष्ण मंदिर हे लाल दगड आणि संगमरवर वापरून उत्तर भारतीय स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे. मंदिर परिसरामध्ये 2 मंदिरे आहेत. मुख्य राधाकृष्ण मंदिर आणि दुसरे व्यंकटेश्वर बालाजी मंदिर. व्यंकटेश्वर मंदिर हे दक्षिण भारतीय स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे. या मंदिराचे बांधकाम कोटा दगडात केले आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस धातूचा स्तंभ असून आतमध्ये असणारी बालाजींची अत्यंत सुंदर मूर्ती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. राधे राधे. जय श्री कृष्ण.